आणि यानंतर आपण रायगडमध्ये जाणार आहोत। रायगडमध्ये सध्या पावसाची काय नेमकी परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी, पाहूया। रायगड जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसामुळे प्रत्येक भागामध्ये आपण बघितलात तर मोठ्या संख्येनं पावसानं हाहाकार उडवून दिलाय। त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांचा जर आपण आढावा घेतलात तर सर्वाधिक पावसाची नोंद आहे ती मुरुड तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे। मुरुडमध्ये 371 मिलीमीटर पाऊस आज कोसळल्यामुळे मुरुडमधलं देखील जनजीवन आहे ते विस्कळीत पडलेलं आहे। आपण कर्जत, खोपोली आणि माथेरान परिसराचा जर आढावा घेतला तर त्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। कर्जत तालुक्यातल्या दहिवली नेरळ मार्गावरचा जो मुख्य ब्रिज आहे तो देखील पाण्याखाली असल्यामुळे या भागामध्ये 35 गावांचा संपर्क तुटला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। आपण बघितलं तर अनेक नद्यांची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे। अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे अनेक गावांना या पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे रोहा असेल, माथेरान असेल, कर्जत असेल किंवा या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर महाड किल्ले रायगडाकडे जाणारा जो मार्ग आहे तो देखील पाण्याखाली गेला आहे आणि अनेक भागांमध्ये रस्ते देखील वाहून गेल्यामुळे याचा मोठा फटका आहे ते प्रवासी आणि वाहतूकदारांवर पडलेला आहे आणि त्यामुळे बघितलात तर रायगड जिल्ह्याची ही जी परिस्थिती आहे ती भयानक आहे। हा पाऊस जर असाच कोसळत राहिला तर रायगड जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते आणखी विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।